एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्यांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते। येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे। राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्यावर नजर टाकूया। कोरोना काळात जे विद्यार्थी वय वाढत तेच विद्यार्थी पुण्यामध्ये ह्या शहरासारखे अभ्यास करत बसले होते। त्यांच्या मनामध्ये खूप शंका होती की वय वाढलं तर आपलं कसं व्हायचं। पण विद्यार्थ्यांची दिलासदायक बातमी आहे। सर्वप्रथम हा निर्णय घेतल्याबद्दल राज्य शासनाचे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो आणि यासाठी विशेष जो प्रयत्न केला आहे माननीय श्री दत्तामामा भरणे राज्यमंत्री सामान्य प्रशासन विभाग यांनी यासाठी विशेष पाठपुरावा करून हा निर्णय घडून आणला। याच्यामुळे गट अ ते गट ड पर्यंत सरकारी नोकरीसाठी तयारी करणारे जी वयोमर्यादा ज्यांनी ओलांडली या सर्वांसाठी हा खूप मोठा दिलासादायक निर्णय आहे। हा नैसर्गिक जो आपत्ती आली होती आपली कोरोनाची त्याच्यामुळे आम्हाला जो हा भेटलेला आहे संधी त्याच्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू। पण कुठंतरी वाटलं होतं की आता आमच्यासाठी सर्व संपलं। सर्व शासनानं पण एक आश्वासन दिलं होतं की 1 वर्षानं आम्ही वयवाढीची संधी देऊ, पण ते आश्वासन आम्हाला कागदोपत्री कुठं भेटलं नव्हतं। पण आज मंत्रिमंडळात बैठक घेऊन आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर शासनानं खरंच खूप चांगला निर्णय दिलेला आहे।